मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, काल आपण 6 ज्योतिर्लिंगांची कथा ऐकली। सर्वांच्या खूप काही कमेंट्स आल्या, धन्यवाद, थँक्स। असाच माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी तर आज आपण पुढच्या 6 ज्योतिर्लिंगांच्या कथा ऐकणार आहोत। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा आणि कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। तर आता आपण कथेला सुरुवात करूया। श्री गणेशाय नमो नमः। कथा 7वी कथा आहे आजची। वाणी वाराणसी काशीचे ज्योतिर्लिंग कसे निर्माण झालेले आहेत तर ते आता आपण 7वी कथा काशीची ऐकूया। नुसतं काशी सुद्धा म्हटले तरी सुद्धा आपले सर्व पापांचे नाश होऊन आपल्याला अर्धे पुण्य काशी क्षेत्रामध्ये जाऊन आपण स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। काशी काशी म्हणता बरोबर आपल्याला अर्ध काशी केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। तर अशी ही वाराणसी विश्वेश्वराचे महात्म्य की जेथे 33 कोटी देवी देवता अवतरलेले आहेत। हे काशी क्षेत्र सर्वात पुण्यमयी आहे। जो खूप भाग्यवान आहे त्यालाच काशी क्षेत्राची महात्म्य आणि ज्योतिर्लिंगांची कथा ऐकायला मिळेल। वाराणसी आणि विश्वेश्वराची ज्योतिर्लिंगांची कथा उत्पत्तीची 7वी कथा। ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला परम पवित्र वाराणसी आणि अव्यक्त ज्योतिर्लिंगांचे महात्म्य सांगण्याची कृपा करावी। सूत म्हणाले, ऋषींनो, तुम्ही लोकहिताच्या उद्देशाने फार चांगली माहिती विचारली आहे। पूर्वी पार्वतीने भगवान शंकरांना या संदर्भात प्रश्न केला होता, त्यावर शिवजींनी ते निरूपण केले होते, तेच मी आता तुम्हाला सांगणार आहे। ते म्हणाले, पार्वती, वाराणसी हे माझे गोपनीय क्षेत्र आहेत, सर्व प्राण्यांना मुक्ती देणारे आहेत। येथे सिद्धगण माझ्या व्रताचे आचरण करतात, तर शिवलोक प्राप्तीची इच्छा असणारे नाना प्रकारची चिन्ह धारण करून जितेंद्रिय आणि जितात्मा होऊन नित्य महायोगाचा जो अभ्यास करतो, भोग मोक्षरूपी फल देणारे आणि वेदांनी प्रतिपादन केलेल्या या उत्तम महायोगाचे नाव पाशुपात योग आहे। प्रिये, आता मला वाराणसी प्रिय का आहे आणि तेथे राहायला मला का आवडते ते सांगतो। माझे भक्त आणि माझे तत्व जाणणारे विज्ञानी हे दोघीही मुक्तीला पात्र होतील। जो कोणी वाराणसीची कथा सुद्धा ऐकेल उत्पत्तीची तरी सुद्धा तो मुक्तीचा पात्र राहील। त्यांना कोणत्याही तीर्थाला जाण्याची आवश्यकता नाही, त्यांना 33 कोटी देवी देवता तेथेच भेट करून घेतील अशी ही कथा आहे। ते तीर्थांच्या ठिकाणी गेले काय आणि याची कथा ऐकली काय सारखेच आहे, ते जीवन मुक्तच होतील। म्हणून त्यांना कोठेही मृत्यू आला तरी ही कथा ऐकणाऱ्याला मोक्षाचीच प्राप्ती होईल, हे मी अगदी ठामपणे सांगत आहे, असे शिवजींनी पार्वती माताला सांगितले। हे परमशक्ती उमे, आता या सर्वोत्तम अविमुक्त क्षेत्राचे वैशिष्ट्य काय आहे ते सांगतो। या नगरीत कोणत्याही वर्ण श्रम धर्माच्या व कोणत्याही वयाच्या व्यक्तीस मृत्यू आल्यास तिला मोक्षच मिळतो। पवित्र किंवा अपवित्र, कुमारिका किंवा अविवाहिता किंवा विवाहिता, विधवा किंवा वंद्या, गरोदर किंवा रजस्वला स्त्री, पतिव्रता किंवा व्यभिचारिणी स्त्री, अशा कोणत्याही स्त्रीला वाराणसीमध्ये मृत्यू जर आला तर तिला मोक्षाचीच प्राप्ती होईल, भागीदारीण होईल, मोक्षाची प्राप्तीची भागीदारीण होईल। जो ही कथा ऐकेल तो सुद्धा मोक्षाची भागीदारी होईल, यात संशय बिलकुल नाही। फार काय सांगावे, स्वदज, अंडज, उद्दबीज किंवा जारज या चतुर्विध जीव कोटीमधील कोणत्याही प्राण्याला येथे मृत्यू आल्यास मोक्षच मिळेल। येथे मरणारा ज्ञानी होता की अज्ञानी होता, भक्त होता की अभक्त होता, सत्कर्मी होता का दुष्कर्मी होता, संस्कृत होता का निश्चर होता, उच्च होता की नीच होता, की देवधर्म नामस्मरण भजन पूजन करत होता की नाही, हे काहीही पाहिले जात नाही। वाराणसी क्षेत्राचे निश्चय महात्म्य सुद्धा ऐकले त्याला तरी सुद्धा मोक्षाची प्राप्ती आहे। जो या पुण्यमयी पावन क्षेत्रात मरण पावतो तो कसाही असला तरी त्याला मोक्ष मिळतो। हे प्रिये, अशा प्रकारे माझे वास्तव्य असलेली काशी नगरी दिव्य आणि अति गोपनीय आहे। ब्रह्मादिक देव सुद्धा तिचे महात्म्य जाणू शकत नाही। नैमिष्य अरण्यामध्ये सर्व तीर्थांमध्ये ही नगरी श्रेष्ठ आहे, म्हणून हिला अविमुक्त क्षेत्र असे म्हणतात। हे पवित्र क्षेत्राचे काय वर्णन करावे। सत्य हे धर्माचे सार आहे, क्षमता हे मोक्षाचे सार आहे, त्याप्रमाणे अविमुक्त क्षेत्र हे सर्व तीर्थाचे व क्षेत्राचे सार आहे असे विद्वानांचे म्हणणे आहे। या क्षेत्रात मनुष्य स्व इच्छेने काहीही कर्माचरण करत असता त्याला
त्याला मृत्यू आला तर तो कधीही जन्म मरण रूपी चक्रामध्ये सापडत नाही, त्याला मोक्ष आणि शिवलोकाची प्राप्ती आहे. म्हणून मुनिजन प्रयत्नपूर्वक काशी नगरीत सेवन करतात आणि अव्यक्त लिंग रूपी सदाशिवाचे ध्यान करतात. ओमे, जो मनुष्य ज्या अपेक्षेने येथे तपश्चर्या करतो, या अपेक्षेने ही कथा श्रवण करतो, त्याची इच्छा मी त्वरित पूर्ण करतो. त्याला पाहिजे असेल ते स्थान, पाहिजे असेल सायुज्य मुक्ती हवी असेल तो मी त्वरित देतो. देह त्याग करणाऱ्याला कसल्याही कर्मबंधन लागत नाही. ब्रह्मा, विष्णू, सूर्यादी देव, ऋषी, मुनी, महात्मे सर्व येथे राहून माझी उपासना करतात. येथे मृत्यू येणाऱ्याला विषयसक धर्मपराडमुख प्राण्यांना गर्भवास सोसावा लागत नाही. मग अभिमान रहित, ईर्ष्या रहित, धैर्यवान, पुण्यवान लोकाविषयी काय बोलात, हे माझ्यातच विलीन होतात. योग्यांनो हजारो जन्मांनी मोक्ष प्राप्ती होते, पण येथे प्राण त्याग केल्यास एकाच जन्मात मोक्ष प्राप्ती होते. पार्वती, या क्षेत्रात भक्तांनी अनेक लिंग स्थापन केली आहेत. ती सर्व मनोकामना पूर्ण करणारी आहे, मोक्ष प्रदान करणारी आहे. चारी दिशांना 5-5 कोस विस्तार असलेले क्षेत्र सर्व बाजूंनी मोक्षदायक आहेत. एखादा प्राणी मृत्यूसमयी जर येथे आला तर ते त्याचे परम भाग्य आहे. येथे मृत्यू येणारा निष्पाप मनुष्याला तत्काळ मोक्ष मिळतो, पण पापी मनुष्याला त्याच्या पापाच्या प्रायश्चित्ताकरता यातना भोगल्यावरच मोक्ष मिळेल. जो पापी मनुष्य आहे त्याच्या यातना, यमयातना सोसल्याशिवाय त्याला मोक्ष मिळणार नाही. जो मनुष्य या पवित्र क्षेत्री जाणीवपूर्वक पापाचरण करतो त्याला 10,000 वर्ष भैरवी यातना भोगल्याशिवाय मोक्ष मिळतो. असे आहे अविमुक्त क्षेत्राचे महात्मे. म्हणून मनुष्याने स्वतःचे परम कल्याण साधण्यासाठी क्षेत्राचे विचारपूर्वक सेवन केले पाहिजे. हे सुंदरी, मनुष्य जी काही बरी वाईट कर्म करतो त्याची शुभाशुभ फले कोटी कल्पांतही नाहीशी होत नाही, ती भोगावीच लागतात. शुभ कर्मामुळे स्वर्गाची प्राप्ती होते, अशुभ कर्मामुळे नरकाची प्राप्ती होते. शुभाशुभ कर्म समान असते तर मनुष्य जन्म प्राप्त होतो. त्यातही पुण्य व पाप यांच्या प्रमाणानुसार चांगल्या आणि वाईट स्थानी जन्म मिळतो. शुभ आणि अशुभ या दोन्ही कर्मांचा क्षय झाल्याशिवाय, फळे भोगल्याशिवाय मोक्षाची प्राप्ती होत नाही. आणि हे महेश्वरी कर्मकांडात सचित, क्रियमान आणि प्रारब्ध ही 3 प्रकारची कर्मबंधनात टाकणारी म्हणून सांगितली जातात. पूर्वी जन्मी केलेल्या कर्मांना सचित म्हणतात, या जन्मी केलेल्या शुभाशुभ कर्मांना क्रियमान म्हणतात आणि जे शरीर फलरूपाने भोगले जातात त्याला प्रारब्ध असे म्हणतात. असे सचित क्रियमान कर्माचा पूजादिक सत्कर्मांनी उपायांनी क्षय होतो. कर्म हे भोगून संपावे लागतात, तेथे अन्य पर्याय नाही. म्हणून येथे जो मनुष्य काशीला जाऊन गंगेमध्ये स्नान करतो त्याचे सचित क्रियामान कर्म नाहीसे होते, पण प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय संपत नाही. म्हणून तो मृत्यू पण पावला तर त्याला क्षय होतो. एखाद्याने काशीमध्ये राहिल्यानंतर पुढे पापाचरण केले असेल तर पहिले कर्म बलवान असल्यामुळे त्याला पुन्हा काशीत राहण्याचे सौभाग्य प्राप्त होते. हे प्रिये, जो एखाद्या ब्राह्मणाला काशीवास घडवतो त्याला काशी क्षेत्री राहावयास मिळते, ते मोक्षपदाचा अधिकारी होतो. काशीमध्ये मृत्यू येणाऱ्यास पुनर्जन्म होत नाही. कामना आणि फलांच्या उद्देशाने प्रयाग क्षेत्रामध्ये राहून मृत्यू आल्यास पुनर्जन्म नाही. जर काम ठेवून काशीमध्ये मृत्यू आला तर त्याला काशीवासाची फळ मिळत नाही. आणि तीर्थराज प्रयागामध्ये कामना विरहित सदा मृत्यू आला तर त्याला प्रयागवासाचे फळ मिळत नाही. अशा प्रकारे काशीचे महात्मे फार थोर आहेत. असभक्तांना भक्ती मुक्ती देणारे विश्वेश्वर काशी ज्योतिर्लिंगांचे महात्मे अगाध आहेत. जो कोणी काशी विश्वेश्वर महात्म्याचे ज्योतिर्लिंगाची कथा ऐकतो त्याला काशी क्षेत्राच्या पुण्यफळाची प्राप्ती होते. तर अशी ही 7वी ज्योतिर्लिंगाची कथा काशीची होती, तर मी ती तुम्हाला ऐकवली. तर आता 8वे ज्योतिर्लिंग त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगांचे महात्मे. सूत म्हणाले, ऋषीजन हो, गोहत्येच्या पातकापासून मुक्त होण्यासाठी गौतम ऋषींनी सपत्नी कोटिलिंगार्चन केले. या आराधनेने भगवान शंकर अतिशय संतुष्ट झाले. ते प्रथम गणांसह त्यांच्या सम्मुख प्रकट झाले व म्हणाले, हे महामुने, तुमच्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे, तरी इष्ट वरदान मागून घ्या. तेव्हा भगवान शंकराचे सुंदर स्वरूप पाहून गौतमांना अतिशय आनंद झाला. त्यांनी शिवजींना भक्तिभावाने नमस्कार केला, प्रसन्न चित्ताने त्यांची स्तुती केली व म्हणाले, हे प्रभू, माझ्याकडून गोहत्या घडली आहे, हे पातक नाहीसे करा. शिवजी म्हणाले, मुनिवर्य, तुम्ही धन्य आहात, कृतकृत्य आहात आणि सर्वार्थाने निष्पाप आहात. माझ्या भक्तीत तत्पर असलेल्या तुमच्या दर्शनाने लोकांचे पाप नाहीसे होते. मग तुमच्याकडून पापाचरण कसे घडणार? तुमच्याकडून गोहत्या घडलीच नाही. दुष्ट ऋषींनी तो प्रकार कपटाने घडवून आणला होता. त्या दुरात्म्याने तुमच्यावर अत्याचार केला, त्यामुळेच ते पापी आणि दुराचारी आहेत. त्यांच्या दर्शनाने दुसऱ्यांना सुद्धा पाप लागेल.
त्यांनी तुमच्याशी जो कृतज्ञपणा केला आहे त्या दुष्कर्माला प्रायश्चित नाही, त्याचा कधीही उद्धार होणार नाही. शिवजींचे बोलणे ऐकून गौतमांना मोठे आश्चर्य वाटले. त्यांनी भक्तिपूर्वक नमस्कार केला व हात जोडून म्हणाले, महादेवजी, त्या ऋषींनी माझ्यावर उपकार केला आहे, कारण त्यांनी कपट केले नसते तर मला फायदा झाला नसता. गौतमाचे बोलणे ऐकून शिवजींना परम संतोष वाटला. त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले व म्हणाले, मुनी, तुम्ही खरोखर धन्य आहात. सर्व ब्राह्मणांमध्ये आणि ऋषींमध्ये श्रेष्ठ आहात. मी तुमच्यावर प्रसन्न झाले आहे. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. गौतम म्हणाले, भगवन, माझ्या बाबतीत जे घडले ते घडले, यात माझा काहीही दोष नाही. जरी हे खरे असले तरी मी गोहत्यारा आहे अशी माझी दुष्कीर्ती झालेली आहे. तो कलंक नाहीसा करण्यासाठी पंचांनी दिलेला निर्णय मला मांडलाच पाहिजे. त्यांनी मला गंगेला येथे आणून तीत स्नान करावयास सांगितले आहे. त्याचे म्हणणे मी मान्यही केले नाही, मग केलेले आहे. म्हणून तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर लोकांवर उपकार करण्यासाठी मला गंगा द्या. गौतमींनी शिवजीचे पाय धरले, त्यांना वारंवार नमस्कार केला आणि तेव्हा भक्तवत्सल्य शिवप्रभूंनी स्वर्ग आणि पृथ्वी यात गेलेल्या गंगेशिवाय तसेच विवाहप्रसंगी ब्रह्माजींना दिलेल्या गंगाजलाशिवाय ते गंगाजल शिल्लक होते ते सर्व गौतमांना दिले. ते गंगाजल परमसुंदर श्रीरूपाने तेथे प्रकट झाले. गौतमांनी तिची स्तुती केली, तिला नमस्कार केला व म्हणाले, गंगे, तू सर्व लोकांना पावन करणारी आहे, म्हणून मी तुला शरण आले आहे. तू नरकात पडणाऱ्या त्या पामराला शुद्ध कर, निष्पाप कर. शिवजी म्हणाले, हे देवी, तू माझ्या आज्ञेने गौतमांना पवित्र कर. गंगा म्हणाली, ठीक आहे, मी या श्रेष्ठ ऋषींना आणि यांच्या परिवाराला पावन करून आपल्या स्थानी जाईन. शिवजी म्हणाले, गंगे, एवढी घाई करू नकोस. वैवस्त्य मनुचे 28वे कलियुग पूर्ण होईपर्यंत तू येथेच राहा. गंगा म्हणाली, हे प्रभू, हे ते माझे महात्मे सर्व नद्यांपेक्षा अधिक उच्च स्थान होणार असेल तर मी तुम्ही अंबिकेसह आणि गणांसह येथे राहणार असाल तरच मी येथे राहील. शिवजींनी तिचे म्हणणे तत्काळ मान्य करून घेतले आणि गंगे, तू खूप चतुर आहेस असे म्हटले. मी तुझ्याहून भिन्न नाही, पण तुझ्या इच्छेनुसार येथे राहीन आणि तूही येथेच राहा. ते शुभवचन ऐकून गंगेला अतिशय आनंद झाला आणि तिने शिवजींची पूजा केली आणि त्याने मनोभावे स्तुती केली आणि त्यानंतर गंगा पृथ्वीवर अवतरली. तर अशी ही त्र्यंबकेश्वराची उत्पत्तीची कथा होती. तर ती मी तुम्हाला सांगितली. जो कोणी गौतमीच्या म्हणजेच गोदावरीच्या काठी असलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा ऐकेल त्याच्या महापातकाचा नाश करून म्हणून विशेष प्रसिद्ध होईल. जो मनुष्य त्याचे भावभक्तीने दर्शन घेतो, त्याला वंदन करतो, त्यांचे पूजन करतो, या कथा ऐकतो, तो नानाविधी स्तोत्रांनी त्याची स्तुती करतो, तो निष्पाप होतो. हे ज्योतिर्लिंग भक्तांना अभिष्ट देणारे आहे, त्याचे मंगल करणारे आणि परलोकी उत्तम गती प्राप्त करून देणारे आहे. अशा प्रकारे तुम्ही जे काही मला विचारलेस ते मी सर्व तुम्हाला सांगितले. आता तुम्हाला अजून काय ऐकायचे असेल तर ते सांगा. तर आता ह्या कथेमध्ये 8वी ज्योतिर्लिंगाची कथा आपण ऐकली. आता 9वे ज्योतिर्लिंग वैद्यनाथेश्वर महात्मे. वैद्यनाथेश्वरची कशी उत्पत्ती झाली, 9व्या ज्योतिर्लिंगाची आपण कथा ऐकूया. तर मित्रांनो, 9वी कथा वैद्यनाथेश्वर महात्मेची सांगते. सूत म्हणाले, श्रोतांनो, आता मी तुम्हाला वैद्यनाथेश्वर ज्योतिर्लिंगांची सविस्तर वृत्तांत सांगतो. लंकापती रावण राक्षसांचा राजा होता. तो पराक्रमाने श्रेष्ठ, अभिमानी आणि अहंकारी होता. त्याने कैलास पर्वतावर जाऊन बराच काळ शिव आराधना केली, पण भगवान शंकर प्रसन्न झाले नाहीत. म्हणून तो हिमालयाच्या दक्षिणेस असलेल्या सिद्धिदायक महाअरण्यात गेला आणि पुन्हा एकदा घोर तपश्चर्या करू लागला. त्याने तेथे मोठा खड्डा खणला, त्यात अग्नीची स्थापना केली. तेथेच जवळच शिवजींची प्राणप्रतिष्ठा करून त्यांच्या पित्यर्थ हवन करू लागले. उन्हाळ्यामध्ये तो पंचाग्नी साधन करू लागला. पंचाग्नी साधन म्हणजे 5 ठिकाणी अग्नी प्रदीप्त करून त्यामध्ये बसून आराधना करणे. पावसाळ्यामध्ये तो उघड्या जमिनीवर झोपत असे, थंड्या पाण्यात उभा राहून तप करीत असे. अशा प्रकारे तो 3 ऋतूंमध्ये कष्ट सोसून तप करीत होता. पण शिवजी प्रसन्न होण्याचे चिन्ह दिसेना. काय करावे, रावणाला मोठा प्रश्न पडला. शेवटी त्याने आपले एक मस्तक तोडून बलिदानपूर्वक शिवपूजन करण्याचे ठरवले. तो शिवजींची विधीपूर्वक पूजा करू लागला आणि आपले एक मस्तक त्याने समर्पित करू लागला. अशा प्रकारे त्याने आपली 9 मस्तके शिवजींना अर्पण केली. फक्त एकच मस्तक शिल्लक राहिले. तो त्याचेही बलिदान देण्यास उत्सुक झाला. ही त्याची निर्वाण भक्ती पाहून भगवान शंकर अतिशय प्रसन्न झाले. ते रावणासमोर प्रकट झाले. त्याची सर्व मस्तके पूर्वीप्रमाणे केली. त्याला आतुर सामर्थ्य दिले. त्याचे सर्व मनोरथ पूर्ण केले. या कृपाप्रसादाने तो धन्य झाला. हात जोडून नतमस्तक होऊन म्हणाला, महादेवजी, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर माझी आणखी एक इच्छा पूर्ण करा. माझ्याबरोबर लंकेत चला. रावणाची मागणी ऐकून शिवप्रभू विचारात पडले.
ते म्हणाले, रावणा, मी काय म्हणतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे निवासस्थान सोडून मी तुझ्या समेत येऊ शकत नाही, पण माझे उत्तम आत्मलिंग तुला देतो. ते तुला शक्य होईल का याची नीट विचार कर. मी तुला माझे आत्मलिंग देतो, ते तू घरी घेऊन जा आणि ते मार्गामध्ये कुठेही खाली ठेवू नकोस. तसे जर झाले तर ते ठेवल्या जागी स्थित होईल. हे तुला शक्य होईल का याचा नीट विचार कर आणि मग तुझी इच्छा असेल तर कर. रावणाने शिवजीचे आत्मलिंग लंकेला नेण्याचा निश्चय केला. ते घेऊन तो मार्गस्थ झाला. काही अंतर गेल्यावर शिवजीच्या मायेने त्याला जोराची लघवी आली. सामर्थ्यवान असून तो मूत्रवेग आवरू शकला नाही. काय करावे त्याला मोठा प्रश्न पडला. त्याने आजूबाजूला पाहिले. त्याला एक गोप बाळ दिसला. रावणाने त्याला विनंती केली. शिवजीचे आत्मलिंग त्याच्या हाती दिले आणि लघु शंकेसाठी आडोशाला गेला. शिवजींच्या मायेने त्याचे मूत्रविसर्जनच थांबेना. त्या गोप बाळाला शिवलिंगाचा भार सहन होईना. त्याने 2-3 तास हाका मारल्या आणि 2-3 वेळा पण हाका मारल्या, पण रावण उठण्याची चिन्ह दिसेना. अशा प्रकारे त्याची वाट पाहत एक मुहूर्त पाऊण तास गेला. शेवटी शिवलिंगाच्या भाराने व्याकुळ झालेला गोप बाळाने ते लिंग खाली ठेवले. भूमीचा स्पर्श होताच तो तिच्याशी एकरूप होऊन तेथे स्थित झाला आणि थोड्या वेळाने रावण परत आला. शिवजीचे आत्मलिंग जमिनीवर ठेवलेले पाहून तो फार व्यथित झाला. त्याने लिंग उचलण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचे सर्व परिश्रम व्यर्थ गेले. रावणाचा नाईलाज झाला. त्याने त्या आत्मलिंगाची तेथेच पूजा केली. ते ज्योतिर्लिंग वेदनाथेश्वर नावाने त्रैलोक्यामध्ये प्रसिद्ध झाले. या श्रेष्ठ लिंगाच्या दर्शनाने, पूजनाने, याची कथा श्रवण केल्याने समस्त पापांचा नाश होतो. ते ज्योतिर्लिंग सद्भक्तांना भोग आणि मोक्ष देणारे म्हणून प्रसिद्ध झाले. तर अशी ही वेदनाथेश्वर ज्योतिर्लिंगाची कथा होती. तर मी ती तुम्हाला ऐकवली. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर आता आपण ज्योतिर्लिंग 10वे नागेश्वर ज्योतिर्लिंगाची उत्पत्तीची कथा 10वे ज्योतिर्लिंग ऐकूया. नागेश्वर ज्योतिर्लिंग 10वे ज्योतिर्लिंग. सूत म्हणाले, ऋषीनो, एके दिवशी दारुक राक्षसाच्या कारागृहात असलेल्या सुप्रिय वेश्यनाने पार्थिव पूजन केले. मग तो डोळे मिटून शिवजीचे ध्यान करू लागला. तेव्हा दारुक राक्षसाच्या एका सेवकाला त्याच्यासमोर भगवान शंकर सुंदर रूप धारण करून उभे आहेत असे दिसले. ही अद्भुत गोष्ट त्याने दारुकाला सांगितली. तेव्हा त्याला मोठी चिंता उत्पन्न झाली. तो त्वरेने तेथे आला व सुप्रिय वैश्याला दरडावून म्हणाला, तू कोणाचे ध्यान करत आहेस ते सांग. खरे सांगितलेस तर जिवंत राहशील, अन्यथा मी तुझा येथेच शिरच्छेद करीन. त्या समयी दारुक दैत्याचा उग्र अवतार पाहून सुप्रिय वैश्य भीतीने गारठून गेला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटेना. तेव्हा दैत्यराजाला अधिकच संताप आला. त्याने आपल्या सेवकांना त्याचा वध करण्याची आज्ञा दिली. ते शस्त्र घेऊन पुढे सरसावले. त्यांना पाहून वैश्याने डोळे मिटून घेतले आणि अंतर्नानाने शिवजींचा धावा करू लागला. म्हणाले, हे शंभू, हे तात, माझे प्राण संकटात आहे, माझे रक्षण करा. तुम्ही भक्तवत्सल आहात, शरणागत तारक आहात. यावेळी मी सर्वार्थांना तुमच्या अधीन आहे. आपच्या बिद्राला अनुसरून या दुष्ट राक्षसांपासून माझे रक्षण करा. त्याबरोबर भगवान शंकर 4 द्वारांचा उत्तम मंदिरासह या विवरात प्रकट झाले. त्या मंदिरातील दिव्य सिंहासनावर ज्योतिस्वरूप शिवप्रभू आपला समस्त परिवारसह विराजमान झाले होते. त्यांनी वेश्याला अभय दिले. त्यांना पाहून सर्व दैत्य जागच्या जागी थबकले. वेश्याने शिवजीची मनोभावे पूजा केली. त्यांना साष्टांग नमस्कार केला. त्यांच्या आराधनेने संतुष्ट झालेल्या शिवजींनी पाशुपत शस्त्राने दारुक दैत्याचा व त्यांच्या सेनेतील सर्व राक्षसांचा वध केला. त्यानंतर अद्भुत लीला करणाऱ्या शिवजींनी त्या वनाला सुंदर वर दिला. ते म्हणाले, या वनात ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र हे 4 वर्णांचे लोक आपापल्या धर्माचे पालन करत सुखाने राहतील. हे सर्वजण शिवभक्तीत तत्पर राहतील. तेथे शिवधर्माचे उपदेशक, प्रचारक आणि प्रवर्तक असे श्रेष्ठ ऋषी निवास करतील. येथे तमोगिनी राक्षस राहणार नाहीत. त्यावेळी दारुकाने दीन मनाने पार्वतीची स्तुती केली व स्तुतीने देवी प्रसन्न झाली व म्हणाली, मी तुझ्यासाठी काय करू तेवढे सांग. दारुका म्हणाली, माते, तू माझ्या वंशाचे रक्षण कर. पार्वती म्हणाली, ठीक आहे, तू माझी भक्त आहेस म्हणून मी तुझ्या वंशाचे अवश्य रक्षण करीन. पार्वतीने या संदर्भात शिवजीचे विचार विनिमय केला.
पण त्यांनी तिचे ऐकले नाही. त्यामुळे ती रागावली, रुसून बसली. तेव्हा शिवजी प्रेमाने म्हणाली, ठीक आहे, तुझी इच्छा असेल तसे कर. पार्वती म्हणाली, नाथ, ही तमोगुणी सृष्ट युगांतपर्यंत असावी अशी माझी इच्छा आहे. मी तुमची आहे आणि तुमचाच आश्रय धरून राहील. म्हणून दारुकेला मी दिलेला शब्द तुम्ही खरा करा. दारुका ही राक्षसींमध्ये अत्यंत बलवान आहे. ही माझीच शक्ती आहे. ही राक्षसांवर राज्य करेल. तसेच राक्षसांच्या स्त्रियांना जे पुत्र होतील त्या सर्वांनी या वनातच निवास करावा असे मला वाटते. पार्वतीचे मनोगत म्हणून जाणून घेण्यासाठी शिवजी म्हणाले, प्रिये, आता मी काय सांगतो ते तू लक्षपूर्वक ऐक. भक्तांचे पालन करण्यासाठी मी स्वतः या वनामध्ये साक्षात निवास करणार आहे. जो मनुष्य या आपल्या वर्णाला अनुसरून धर्माचरण करेल, प्रेमपूर्वक माझे दर्शन घेईल, तो चक्रवर्ती राजासारखा सम्राट होईल. आणि कलियुग संपल्यानंतर सत्ययुगाच्या आरंभी वीरसेन नामक राजा होईल. तो माझा भक्त अत्यंत पराक्रमी असेल. तो माझे दर्शन घेईल. त्या माझ्या कृपाप्रसादाने चक्रवर्ती सम्राट होईल. त्यानंतर मोठ्या मोठ्या लीला करणारे शिव पार्वती एकमेकांशी हास्यवक्त वार्तालाप करत तेथे स्थित झाले. भगवान शंकर ज्योतिर्लिंग स्वरूपात नागेश्वर या नावाने आणि देवी पार्वती नागेश्वरी या नावाने प्रसिद्ध झालेले आहे. नागेश्वर लिंगाची उत्पत्तीची कथा ऐकून ऋषी म्हणाले, सूतजी, आता आम्हाला वीरसेन राजाविषयी थोडक्यात सांगा. की सूत म्हणाले, सत्ययुगाच्या आरंभी परम रमणीय निषेध देशाच्या क्षत्रिय कुळात महासेनाच्या पोटी वीरसेन कसा जन्माला आला आणि तो शिवजींची पार्थिव पूजा करून 12 वर्ष कशी कठीण तपस्या केली, तर मला ते सर्व काही वृत्तांत सांगा. तर अशी ही श्रोत्यांनो, अशा प्रकारे मी तुम्हाला नागेश्वराची आविर्भवन कसे झाले, नागेश्वर ज्योतिर्लिंगांची उत्पत्ती कशी झाली ते संपूर्ण सांगितले. जो मनुष्य या कथाचे नित्य श्रवणसुद्धा करतो, या केव्हा तरी या कथेचे नागेश्वराचे श्रवणसुद्धा करून घेतलं तरी तो खूप बुद्धिमान होतो, हुशार होतो, सर्व पापांपासून मुक्त होतो, त्याचे सर्व मनोरथ पूर्ण होतात. तर अशी ही नागेश्वर ज्योतिर्लिंगाची 10वी कथा होती. आता 11वी कथा रामेश्वर ज्योतिर्लिंगाची आहे आणि मग 12वी कथा. 2च कथा राहिलेल्या आहेत. रामेश्वर ज्योतिर्लिंग 11वी कथा. सूत म्हणाले, ऋषींनो, आता मी तुम्हाला रामेश्वर ज्योतिर्लिंगांची माहिती सांगतो. ती आदराने श्रवण करा. सज्जनांचे रक्षण करणाऱ्या श्रीहरींना त्रेतायुग पृथ्वीवर श्रीरामाच्या रूपाने अवतार घेतला. मायावी रावणाने त्याच्या पत्नीला सीतेला पळवून लंकेस नेले. तिचा शोध घेत प्रभू रामचंद्र किंशिदेस गेले आणि सुग्रीवाशी मैत्री करून बालीचा वध केला. तेथे काळ वास्तव्य करून सुग्रीव, हनुमानादी महावीर आणि लक्ष्मण यांच्यासमवेत सीतेच्या शोधाबद्दल सविस्तर चर्चा केली. सुग्रीवाच्या अधिपतीखालील सर्व वानरांना तिच्या शोधासाठी 4 दिशांना पाठवले. दक्षिणेस गेलेल्या कपिश्रेष्ठ हनुमंताने परत येऊन श्रीरामाची भेट घेतली. जानकी लंकेत आहे असे सांगून तिचा चूडामणी दाखवला. ते शुभ वर्तमान ऐकून श्रीरामांना अतिशय आनंद झाला. सीतेची सुटका करण्यासाठी त्यांनी लंकेवर सवारी करण्याचे ठरवले. लक्ष्मण, सुग्रीव, हनुमान, अंगद, नल, नील, जांबवंत आणि 18 पद्य वानरासह त्वरेने प्रस्थान केले. ते दक्षिणेकडील खऱ्या समुद्राच्या तीरावर आले. त्याचा विस्तार पाहून ते स्वतःशीच विचार करू लागले. दुष्ट रावणाने सीतेला कुठल्या कोठे नेऊन ठेवले आहे, ती मला कधी भेटेल, तिच्यासाठी मी येथपर्यंत आलो हे जरी खरे असले तरी वानराची सेना अगाध सागर कशी तरून जाणार. लंकेमध्ये पर्वत उखडून टाकणारा पराक्रमी रावण आहे. इंद्राला जिंकणारा मेघनाथ हा त्याचा पुत्र आहे. म्हणजे लंका हा दुर्गम आणि किल्लाच आहे. मग त्यांनी अंगदीनांना वीरांना तेथेच राहून विश्रांती घेण्यास सांगितले. तेवढ्यात त्यांना तहान लागली. ते लक्ष्मणाला म्हणाले, बंधू, मला खूप तहान लागली आहे. एखाद्या वानराला पाठवून पाण्याची व्यवस्था कर. ते ऐकताच तेथे असलेले सर्व कपिवीर दशोदिशांना गेले आणि मुबलक पाणी घेऊन आले. ते रामप्रभूच्या समोर ठेवले आणि हात जोडून विनम्र भावाने म्हणाले, स्वामी, तुमच्या आज्ञेने आम्ही हे मधुर आणि शीतल जल घेऊन आलो आहोत. हे प्राशन करण्याची कृपा करा. वानराची ती सेवा तत्परता पाहून श्रीरामांना फार प्रसन्न वाटले. त्यांनी त्यांच्याकडे कृपादृष्टीने पाहिले. त्या पाण्याचा स्वीकार करून ते प्यावास घेतले. त्याच वेळी त्यांना आपल्या आराध्य दैवताची म्हणजेच भगवान शंकराची आठवण झाली. तिथल्या तिथे त्यावेळी वाळूचे एक लिंग तयार केले. आव्हानांदी 16 उपचारांनी त्यांनी विधीपूर्वक पूजा केली. पार्थिव शिवलिंगांची त्यांना साष्टांग नमस्कार केला. अनेक दिव्य स्तोत्रांनी शिवस्तुती केली आणि म्हणाले, महादेव, तुम्ही भक्तवत्सल आहात. मी दीन भावनेने तुम्हाला शरण आलो. माझे रक्षण करा. हे समुद्राचे पाणी अगाध आहे आणि पलीकडच्या रावणही प्रबळ आहे. तो तुमचा भक्त असला तरी तुम्ही दिलेल्या वराने उन्मत्त आणि दुर्जय झाला आहे. या वानरांना घेऊन मी त्यांच्याशी युद्ध करायला निघालो आहे.
खरा, पण कपिवीर फार चंचल आहेत. अशा परिस्थितीत माझे मनोरथ कसे सिद्धीत जाणार? मी तुमचा दास आहे, सर्वार्थांना तुमचेच आश्रय आहे. मला मदत करा. तुमच्या साह्याशिवाय माझे हे कार्य सिद्ध होणार नाही. प्रार्थना पूर्ण झाल्याशिवाय श्रीरामांनी श्रीप्रभूंना वारंवार नमस्कार केला. त्यांचा उत्स्फूर्त जय जयकार केला. शिवमंत्रांचा जप करून शिवध्यान केले. मग प्रेमार्थ हृदयाने नित्य करू लागले, गलनाद करू लागले. त्यामुळे ज्योतिर्मय महेश्वर अतिशय प्रसन्न झाले. पार्वती आणि पार्षद गणासमेत शास्त्रोक्त निर्मळ रूप धारण करून श्रीरामासमोर प्रकट झाले व म्हणाले, श्रीराम तुमचे कल्याण असो. तुम्ही माझ्याकडून उत्तम वर मागून घ्या. त्या समय शिवप्रभूचे ते सगुण साकार दिव्य रूप पाहून तेथे उपस्थित असलेले सर्वजण खरोखर धन्य झाले, पवित्र झाले. श्रीरामांनी त्यांचे पूजन केले, अनेक प्रकारे त्यांची स्तुती केली, त्यांना नमस्कार केला आणि लंकेत होणाऱ्या युद्धात विजय प्राप्त व्हावा अशी प्रार्थना केली. शिवजींनी त्यांना रावणाशी युद्ध करण्याची आज्ञा दिली आणि तुमचा विजय होईल असा आशीर्वाद दिला. त्या वरदानाने श्रीरामांना फार आनंद झाला. त्यांच्या सर्व चिंता नाहीशा झाल्या. त्यांनी शिवप्रभूंना हात जोडले व म्हणाले, हे महाप्रभू, तुम्ही माझ्यावर प्रसन्न असाल तर जगाच्या हिताकरता येथेच निवास करावा. श्रीरामाच्या विनंतीवरून भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथेच राहिले. ते रामेश्वर नावाने प्रसिद्ध झाले. शिवजींच्या कृपाप्रसादाने श्रीराम सागर उल्लंघन लंकेस गेले. ते रावणासह अनेक बलाढ्य राक्षसांना मारले आणि विजय संपादन करून सीतेला घेऊन आले. श्रोत्यांनो, रामेश्वराचा महिमा फार अगाध आहे. रामेश्वर नामस्मरण सुद्धा केले निसते रामेश्वर तरी सुद्धा सर्व पापांचा नाश झाल्याशिवाय राहत नाही. आणि रामेश्वर बोलले या श्रवण केले तरी आपल्याला रामेश्वर तीर्थयात्रा केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते. रामेश्वर एक धाम आहे तर आपल्याला 12 ज्योतिर्लिंग आणि एक धाम केल्याची पुण्यफळाची ही कथा ऐकली म्हणजे होते. ज्योतिर्लिंग रामेश्वर भुक्ती मुक्तीदायक आहे, सर्व कामना फलप्रद आहे. जो मनुष्य काशीतील दिव्य गंगाजलाने रामेश्वराला नुसतं स्नान घालतो तो जीवनमुक्त आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. त्याला मोक्षाची प्राप्ती होते. त्याला गर्भवास भोगावा लागत नाही. देवांनाही दुर्लभ असलेले भोग भोगून परम ज्ञान प्राप्त करून अंती कैवल्य मोक्षप्रद जातो. जो मनुष्य दिव्य कथेचे नुसते भक्तिभावाने श्रवण सुद्धा करतो तरी त्याचे सर्व पापे नाहीसे होतात. अशी ही रामेश्वराची कथा होती. 11वे ज्योतिर्लिंग रामेश्वर. आता 12वे ज्योतिर्लिंग घुश्मेश ज्योतिर्लिंगाची 12वे ज्योतिर्लिंगाची कथा. घुश्मेश्वर. सूत म्हणाले, ऋषींनो, घुश्मेला सुंदर पुत्र झाला म्हणून ती विशेष आनंदात असायची. आपल्या बाळाला कुठे ठेवू कुठे नको असे तिला वाटायचे. लोक तिच्या बाळाची प्रशंसा करायचे. शेजारणीही त्या दोघांचे कौतुक करायचे. ते सुदयाला सहन होत नसे. ती आतल्या आत जळफळायची. हळूहळू तो मुलगा लहानाचा मोठा झाला. उपर मुलीची स्थळे त्याला सांगून येऊ लागली. सुधर्माने एका योग्य कन्येशी त्याचा विधीपूर्वक विवाह केला आणि आपल्या पुत्राला आणि सुनेला पाहून सुधर्माचा व घुश्मेचा आनंद गगनात मावेना. त्यांना उत्साहात पाहून सुदयाला क्रोध आवरता येईना. त्याने सुख तिच्या डोळ्यात खपू लागले. ती थरथर कापत जमिनीवर कोसळली. तेव्हा घुश्मेने तिला प्रेमाने जवळ घेतले व म्हणाले, ताई, तू असे काय करतेस? हा मुलगा आणि सून तुझेच आहेत, माझे नाहीत. विशेष म्हणजे सुधर्मा हा सुदेलाच प्रिय मानत असे. घुश्मेचा पुत्र तिला आई मानत असे आणि सून तिला सासू समजत असे. अशा प्रकारे त्या कुटुंबातील सर्व सदस्य सुदयाला मान देत असून तिच्या मनातील द्वेष कमी होत नव्हता. या अंतस्थ जळफळाटाने तिची बुद्धी भ्रष्ट झाली. ती स्वतःशीच विचार करू लागले, ते दुःख कसे संपेल? काय केल्याने माझे मन शांत होईल? घुश्मेच्या डोळ्यात अश्रू पाहिल्याशिवाय मला समाधान मिळणार नाही, म्हणून मी हिच्या मुलाचाच मारून टाकते आणि त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मग जे व्हायचे असेल ते होऊ दे, असे तिने विचार केला. श्रोत्यांनो, मनुष्याच्या मनात कपटाने मूळ धरले की त्याचा विवेक नाहीसा होतो. त्याला योग्य काय, अयोग्य काय, कर्तव्य काय, अकर्तव्य काय या सर्वांचा विसर पडतो. सावत्रपणाचा भाव हा फार तिला कठोर आणि आत्मघातक असतो. असा सुदयाच्या बाबतीत नेमके हेच घडले होते. तिला मत्सर अनावर झाला. एका रात्री तिने धारदार सुरा घेतला. घुश्मेचा पुत्र आणि सून झोपले होते. त्या खोलीत प्रवेश केला. पुत्रावर वार करून त्याला ठार केले. त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करून शेजारच्या सरोवरात टाकले. त्याच सरोवरात घुश्मा पार्थिव लिंगाचे विसर्जन करीत असे आणि घरी परतल्यावर सुदेहा निवांत झोपी गेली. तिच्या हृदयातील आग शांत झाली होती. सकाळ झाली. घुश्मा आणि सुधर्मा
नेहमीप्रमाणे उठले. त्यांनी आपली प्रांतकर्मे केली. सुदेनाही नित्यकर्मास सुरुवात केली. आज ती विशेष आनंदात होती, पण तिने आपला आनंद मनातच ठेवला. काही वेळाने घुष्मेच्या सुनेला जाग आली. तिला आपली पती शेजारी दिसला नाही. शय्येचा तो भाग रक्ताने भिजला होता. त्यावर मांसांचे बारीक बारीक तुकडे विखुरले होते. ते दृश्य पाहून ती घाबरली. त्वरेने घुष्मेपाशी गेली. तिला आपल्या खोलीत नेऊन सर्व वास्तुस्थिती दाखवली. ते पाहून घुष्मेला फार मोठे आश्चर्य वाटले. आपल्या पतीच्या बाबतीत काहीतरी विपरीत घडले आहे या कुशंकेने तिची सून मोठ्याने रडून आक्रोश करू लागले. तिचे रडणे ऐकून सुदया आणि सुधर्मा धावत आले. आजूबाजूचे लोक गोळा झाले. सुदेहाला मनोमन आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या, पण घरच्यांना व लोकांना संशय येईल म्हणून ती छाती पिटत दुःख करू लागली. हाय रे हाय दुधर्वा, हाय तू काय दावा साधलास, माझा एकुलता एक पुत्र नेलास, असे म्हणून मोठ्या मोठ्याने ती रडू लागली. अशा प्रकारे घरावर दुःखाचे सावट असूनही घुष्मा विचलित झाली नाही. तिने आक्रोश करणाऱ्या सुनेला धीर दिला. भगवान शंकरासारखा जगतपिता आपल्या पाठीशी असताना तुला घाबरण्याचे काही कारण नाही, असे तिने सुनेला धीर दिला. असे म्हणून तिला शांत केले. तिने नित्याच्या शिवसोबत खंड पडू दिला नाही. नेहमीप्रमाणे पार्थिव शिवलिंग तयार करून त्यांची पूजा केली. तिचा पतीही शिवसेवेत मग्न राहिला. मध्याने समयी पूजा समाप्त झाल्यावर घुष्मेने आपल्या पुत्राची रक्ताने डागलेली ती भयानक शय्या पाहिली. तरी तिला दुःख झाले नाही. ती स्वतःशीच म्हणाली, भगवान शंकर हेच विश्वासाचे एकमात्र प्रभू आहेत. हे भक्तांवर दया करणारे काळाचे काळ सत्पुरुषांची दिव्य गती आहे. आम्हाला केवळ त्याचाच आधार आहे. हा पुत्र त्यानेच दिलेला आहे, म्हणून तेच याचे रक्षण करतील. ते माळा बनवणारे पुरुषांप्रमाणे एकत्र जोडणारे आहेत, तसे विलगही करणारे आहेत. मग मी कशाला चिंता करू? माझे शिवशंकर सर्व चिंता करतील. मी सर्व त्यांच्यावर सोडून दिले. अशा प्रकारे शिवप्रभूंवर पूर्ण भरोसा ठेवून तिने मोठ्या धैर्याने स्वतःला सावरले आणि पार्थिव लिंगाचे विसर्जन करण्यासाठी सरोवरात गेली. ती लिंग पाण्यात अलगीत विसर्जित केली आणि माघारी वळली तर काय आश्चर्य, तिला आपला मुलगा सरोवराच्या काठावर उभा असलेला दिसला. तो म्हणाला, आई, आज मी तुझ्या पुण्याईने आणि शिवजींच्या कृपेने जिवंत झालो आहे. घुष्मा शिवजीवर भिस्त ठेवून शांतपणे राहत असे. त्यामुळे पुत्र नाहीसा झाल्यावर तिला फारसे दुःख झाले नाही आणि त्याला सुखरूप पाहिल्यावर फार आनंदही झाला नाही. हे स्थैर्य सामावस्था प्राप्त होणे नाही. त्याला सुखरूप पाहिल्यावर फार आनंद पण झाला नाही. धैर्य सामावस्था प्राप्त होणे दुर्लभ गोष्ट आहे. सर्व काही भगवान शंकर आहेत. हे सर्वांचे कल्याण करतात. ही श्रद्धा म्हणजे भक्तीचा परमोत्कर्ष. घुष्मेच्या मनात शिवजीबद्दल दृढ निष्ठा होती. ती पाहून ज्योती स्वरूप महापरमेश्वर महेश्वर परम संतुष्ट झाले. त्यांनी तिला दर्शन दिले व म्हणाले, शुभानने, मी तुझ्यावर खूप प्रसन्न झालो आहे. तू माझ्याकडून इष्टवरदान मागून घे. तुझ्या सवतीने दुष्टपणा करून तुझ्या पुत्राची क्रूर हत्या केली. तिला जिवंत राहण्याचा अधिकार नाही. मी तिचा आत्ताच्या आता त्रिशूळाने वध करतो, असे भगवान शिवजींनी सांगितले. तेव्हा घुष्मेने नतमस्तक होऊन नमस्कार केला व म्हणाली, नाथ, सुदेहा माझी मोठी बहीण आहे, तिचे रक्षण करा. शिवजी म्हणाले, मुली, तिने तुझ्यावर अपकार केलेला असताना तू तिच्यावर उपकार कशाला करतेस? तिला मृत्यूच योग्य आहे. घुष्मा म्हणाली, प्रभू, तुमच्या दर्शनानेच सर्व पापे माझी नष्ट होतात असे म्हणतात. मग तुम्हाला पाहताच तिचेही पाप भस्म नाही का होणार? तसेच एखाद्याने आपली हानी केली तर त्याला भले करण्याचा प्रयत्न करावा, हे तुमचेच वचन आहे. म्हणून सुदेहाने माझ्या बाबतीत जे काही केलं त्याला क्षमा करणे योग्य आहे. तिच्याविषयी माझ्या मनात कसलीही कटुता नाही. घुष्मेचे बोलणे ऐकून शिवप्रभूंना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, मुली, मी तुझ्या भक्तीने आणि विकाररहित स्वभावामुळे प्रसन्न झालो. तुला हवा तो वर माग. तेव्हा घुष्मा म्हणाली, प्रभू, तुम्ही मला वर देऊ इच्छुक असाल तर जगाच्या हितासाठी कल्याणासाठी येथेच निवास करा, अशी माझी नम्र विनंती आहे. तेव्हा भगवान शंकर म्हणाले, घुष्मे, तुझ्या इच्छेनुसार मी येथे निरंतर निवास करीन. माझे लिंग घुष्मेश्वर या नावानेच प्रसिद्ध होईल. हे सरोवर शिवलिंगाचे स्थानच झाले आहे, म्हणून हे शिवालय नावाने त्रैलोक्यात प्रख्यात होईल. या सरोवराच्या निष्ठ्या दर्शनाने, या सरोवराच्या निष्ठ्या कथाश्रवण करणाने मनुष्याच्या अभिष्ट कामना पूर्ण होतील. हे सुव्रते, तुझ्या वंशात 101 पिढ्यांपर्यंत श्रेष्ठ पुत्र उत्पन्न होतील. धनसंपन्न, विद्यासंपन्न, गुणवान, श्रद्धावान, उदार आणि धर्मानुगामी होतील. जो ही कथा ऐकेल तो सुद्धा धनवान, श्रेष्ठ पुत्र उत्पन्न, विद्यासंपन्न, गुणवान, श्रद्धावान, विद्वान असे त्यांच्या पिढीमध्ये जन्माला येतील. भुक्ती आणि मुक्तीचे अधिकारी होतील. त्यांच्या स्त्रियाही सौंदर्यवान, रूपवान, धर्मप्रवान असतील. हे सर्व पुत्र 101 पिढ्यांपर्यंत गुणकीर्तनाने वर चढ होतील. अशा प्रकारे तुझ्या वंशाचा शोभमयान विस्तार होईल. त्यानंतर भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपाने तेथे स्थित झाले. ते लिंग घृष्णेश्वर नावाने प्रख्यात झाले आणि सरोवर शिवालय नावाने विख्यात झाले. सुधर्मा
ब्रह्मा ब्राह्मणाने आणि त्याच्या दोन्ही स्त्रियांनी शंकरांना 101 प्रदक्षिणा घातल्या. सुदेहाला कृतकर्माचा पश्चाताप होत होता. तिने सर्वांची क्षमा मागितली आणि पापाचे प्रायश्चित केले. तिच्या मनातील द्वेषरूपी मूळ पूर्णतः नाहीसा झाला होता. नंतरच्या काळात ते कुटुंब शिवभक्ती करत सुखात आनंदात राहिले. श्रोत्यांनो, अशाही या प्रकारे घुश्मेश्वर ज्योतिर्लिंग प्रकट झाले. त्यांचे दर्शन घेतल्याने, त्यांच्या कथा ऐकल्याने, त्यांचे पूजन केल्याने सुखाची वृद्धी होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते, सुख संपत्ती ऐश्वर्य धनसंपदा मान प्रतिष्ठा वाढते. हे श्रेष्ठ ऋषींनो, तुमच्या जिज्ञासा जाणून मी 12 ज्योतिर्लिंगांची माहिती मी तुम्हाला सर्वांना सांगितली. ही सर्व लिंग भाविकांची सर्व मनोरथ पूर्ण करणारी, 12 ज्योतिर्लिंग तीर्थयात्राचे फळ देणारी, 12 ज्योतिर्लिंगांचे अभिषेक करणारी, 12 ज्योतिर्लिंग यात्रा करणारी आणि 1 धाम रामेश्वर पूर्ण करणारी अशा या कथा होत्या. भक्ती मुक्ती देणाऱ्या होत्या. जो मनुष्य या 12 ज्योतिर्लिंगांच्या निस्त्या कथा वाचतो किंवा ऐकतो या कोणाला शेअर करतो तरी त्याचे सर्व पापे नाहीसे होतात आणि उत्तम भोग भोगून त्याला अति मोक्षाची प्राप्ती होते आणि वैकुंठ लोक शिवलोकाची प्राप्ती होते आणि 108 प्रदक्षिणा शिवलिंगाला शिवलोकामध्ये केल्याची प्राप्ती होते. तर अशा या कथा होत्या. तर मी त्या तुम्हाला सांगितल्या. मला अशी आशा आहे की तुम्हाला माझ्या या 12 ज्योतिर्लिंगाच्या कथा आवडल्या असतील. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये हर हर महादेव हर साम सदा शिवाय नमा आपल्या गावाचं नाव नक्की करा. माझा आत्मविश्वास वाढवा आणि सबस्क्राईब नक्की करा. जास्तीत जास्त जणांना आपल्या व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुकवर शेअर करा. शेअर करण्याचे पुण्य 12 ज्योतिर्लिंगांमध्ये स्नान केल्याचे, यात्रा केल्याचे पुण्य, 1 धाम रामेश्वर यात्रा केल्याचे पुण्य तुम्हालाच प्राप्त होईल. लाईक शेअर सबस्क्राईब. जय श्री मा.